चला तर मंडळी, आज आपण कच्च्या केळ्याची भाजी बनवतोय, ती सुद्धा खूपच वेगळ्या पद्धतीने। तुम्ही कच्च्या केळीची भाजी बऱ्याच वेळा बनवली असेल, पण माझी खात्री आहे माझ्या या पद्धतीने तुम्ही कधीच बनवली नसणार। यासाठीच संपूर्ण रेसिपी पहा आणि रेसिपी आवडली तर करून सुद्धा बघा। तर यासाठी इथे मी 2 कच्ची केळी घेतलेली आहेत। याचा देठ काढून घेऊया आणि याला असं वरची जी सालं असतात ना, ती सुद्धा काढून घेऊया। केळीची ही वरचं साल काढण्यापूर्वीच मी केळी चांगली धुवून घेतलेली आहे। साल काढल्यानंतर धुतल्यामुळे काय होतं, याला मॉइश्चर येतं आणि पाणी सुद्धा यामध्ये राहतं। यासाठी आधीच धुवून घ्यायची केळी आणल्यावर आणि त्यानंतर याचं साल काढायचं आहे। मग पुन्हा आपल्याला ही केळी धुवायची अजिबात गरज नाही। तर हे बघा, केळीचं साल मी काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। आता याचा पुढचा देठ काढला होता, मागचा देठ सुद्धा कापून घेऊया आणि त्यानंतर मीडियम आकारामध्ये याचे तुकडे करून घेऊया। हे बघा, जास्त लहान नाही किंवा जास्त मोठे नाही, या पद्धतीने करायचे आहेत। अशाच पद्धतीने हे बघा, दुसऱ्या केळीचं सुद्धा मी असेच हे तुकडे करून घेतलेत। केळी दोन्ही कापून घेतलेले आहेत। हे बघा, याचा आकार तुम्ही असा पाहू शकता। यानंतर ही दोन्ही केळी कापलेली एका मिक्सिंग बोलमध्ये मी काढून घेतली आहे। आता काही मसाले घालूया। तर आधी इथे मी 1 चमचा आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घातली आहे। घरगुती मसाले घालूया। पाव चमचा हळद पावडर, हा लहान चमचा आहे, तर 1 चमचा मी इथे लाल तिखट आणि 1 चमचा धणे जिरे पावडर घातली आहे। अर्धा चमचा गरम मसाला घालायचा। आपण मसाल्याचा वापर नंतर सुद्धा करणार आहोत, त्यामुळे यामध्ये मसाला थोडा कमीच घालायचा आहे। मीठ घालूया। अर्धा चमचा मीठ घातलाय। मिठाचा वापर सुद्धा आपण नंतर करणारच आहोत, यासाठी मीठ सुद्धा थोडं कमीच घालायचं। यानंतर 1 मोठा चमचा बेसन घेतलेला आहे। बेसन घातल्यामुळे याला बाइंडिंग चांगली येते। आता हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाले आणि बेसन चांगले व्यवस्थित या केळ्यांच्या कापांना लागतात। मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी माझी पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानेन आणि मलाही कळेल की माझी रेसिपी ही कुठून पाहिली जाते। हे बघा, सगळं व्यवस्थित कोट करून घेतलंय, छान मिक्स करून घेतलंय। सगळे मसाले या केळ्यांच्या कापांना व्यवस्थित लागलेले आहेत। अजिबात इथे पाण्याचा वापर करायचा नाही। आता झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं असंच हे बाजूला ठेवून देऊया। आता हे असंच बाजूला ठेवलंय, तर यासाठी आता आधी आपण एक मसाला बनवून घेऊया। मसाला बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। 2 चमचे तेल घालायचं। यानंतर इथे मी 2 उभे पातळ चिरून घेतलेले कांदे घेतले। खूपच कमी साहित्यात आपण हा मसाला बनवतोय, अगदी खूप घरगुती साहित्यामध्ये मसाला बनवतोय, जास्त सामानाचा वापर सुद्धा केलेला नाही, तरी सुद्धा ही भाजी अप्रतिम लागते खायला। नक्की करून बघा। कांदा आता थोडा 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे, यामुळे याचा कच्चेपणा निघून जातो आणि याचा वास आहे जो उग्र, तो पण सुद्धा निघून जातो। कांदा छान परतून घेतलाय। हे बघा, चांगला परतला गेलाय, कच्चेपणा गेलेला आहे यामधला। आता 2 स्लाइस केलेले असे, म्हणजे रफली चॉप करून घेतलेत। 2 टोमॅटो मोठे घातलेले आहेत। यानंतर 1 मोठी हिरवी मिरची घेतली आहे, 2 तुकडे करून, आणि इथे मी 2 काश्मीरी मिरची आणि 1 लाल तिखट मिरची घेतली आहे। या धुवून घेतलेल्या आहेत मी व्यवस्थित। यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय। लसणाच्या पाकळ्या लहान होत्या म्हणून मी जास्त घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे मोठ्या लसणाच्या पाकळ्या असतील 3-4 घाला। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं टोमॅटो कांदा मऊ होईपर्यंत 3-4 मिनिटं हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटो छान मऊ झालाय, कांदा सुद्धा आणि टोमॅटो सुद्धा चांगला मऊ झालाय। मसाला तयार आहे। आता पूर्णपणे थंड करायचं आणि मिक्सरला याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची, वाटण करून घ्यायचं। आता ही भाजी करण्यासाठी कढईमध्ये मी इथे 2 चमचे तेल घातलंय। यानंतर आपण मॅरिनेट केलेली केळी होती ती यामध्ये घालायची आणि फक्त 2-3 मिनिटं याला परतून घ्यायची आहे। केळी पटकन शिजतात, जास्त शिजवायची गरज नाही। आपण ग्रेव्हीमध्ये सुद्धा शिजवणार आहोत, यासाठी 2 ते 3 मिनिटं छान स्लो फ्लेमवर परतून घ्यायची। तर हे बघा, 2 ते 3 मिनिटं ही केळी चांगली मी परतून घेतली आहे। मसाला चांगला याला मिक्स झालेला आहे। आता काढून घेऊया ही सगळी केळी
शॅलो फ्राय करून घ्यायचे, जास्त आपल्याला याला भाजून घ्यायची गरज नाही। आता सारख्याच कढईमध्ये मी 1 चमचा परत तेल घातलेलं आहे। 1 चमचा जिरं घालायचं। जिराला चांगला खमंग सुगंध यायला लागला, 1 तमालपत्र घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आता वाटून घेतलेला मसाला यामध्ये घालायचा आहे। हा मसाला मिक्सरमध्ये वाटताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, कारण कांदा आणि टोमॅटोमध्ये सुद्धा पाणी असतंच, तर कांदा आणि टोमॅटोमुळे हा मस्त एकदम बारीक वाटला जातो। पाणी घालायची अजिबात गरज लागणार नाही। मसाला कढईमध्ये घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचा आहे आणि फक्त 1-2 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। जास्त शिजवायची गरज नाही, कारण आपण हा मसाला चांगला भाजूनच बनवलेला आहे। 1-2 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे। आता काही मसाले घालूया। तर आपण केळी मॅरिनेट करताना सुद्धा मसाले घातले, त्यामुळे थोडेच मसाले घालायचे। पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली रंग चांगला येण्यासाठी, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर घातलेली आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे। स्लो फ्लेमवर हे मसाले या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। 2 मिनिटं ग्रेव्ही ही छान शिजवून घेतली आहे, हे बघा। आता यामध्ये पाणी घालूया। तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घातलेलं आहे। तुम्हाला ही ग्रेव्ही कशी हवी, घट्ट हवी, पातळ हवी, त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं। आपण केळी मॅरिनेट करताना सुद्धा मिठाचा वापर केला होता, त्यामुळे यामध्ये मीठ थोडंसं आधी कमीच घाला आणि गरज लागेल तर तुम्ही टेस्ट करून मिठाचं प्रमाण वाढवू शकता। मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगली एक उकळी काढून घ्यायची। मला ही ग्रेव्ही थोडीशी घट्ट वाटते, तर मी अजून थोडंसं पाणी घालते। तर 1 वाटी पाणी मी अजून घातलं आहे। मिक्स करून घेऊया आणि ग्रेव्हीला एक चांगली उकळी काढून घेऊया। गॅसची फ्लेम इथे मी फास्ट केली आहे, कारण ग्रेव्ही आपल्याला चांगली एक उकळून घ्यायची आहे। हे बघा, ग्रेव्हीला छान एक कड आलेला आहे। यानंतर आपण मॅरिनेट करून शॅलो फ्राय करून ठेवलेले केळ्याचे काप आहेत ते यामध्ये घालायचे। मिक्स करून घेऊया। यानंतर ज्या बाउलमध्ये मी मॅरिनेट केलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी घालते, कारण त्यामध्ये मसाला होता आणि अगदी थोडंसं पाणी घातलंय। आता ही भाजी खायला अप्रतिम लागण्यासाठी थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे, यामुळे ही भाजी खायला छान लागते। नक्की कसुरी मेथीचा वापर करून बघा। यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातलाय, हा घरगुती गरम मसाला आहे, यामुळे फ्लेवर खूप छान येतो। मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला परत एक उकळी काढून घ्यायची, एक चांगला कड काढून घ्यायचा आहे। यानंतर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं आपल्याला ही भाजी लो फ्लेमवर शिजवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम एकदम लो केली आहे मी आणि 7 ते 8 मिनिटं ही भाजी शिजवून घेऊया। जास्त शिजवायची गरज नाही, कारण आपण केळीचे काप आधी परतून सुद्धा घेतलेले आहेत। 7 ते 8 मिनिटं मी ही भाजी छान शिजवून घेतली आहे। मस्त सुगंध येतोय, खायला तर ही भाजी अप्रतिम लागते। गॅसची फ्लेम आता बंद करायची। तुम्ही पाहू शकता केळीचे काप छान शिजलेले आहेत। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर। मस्त ग्रेव्हीवाली कच्च्या केळीची आपली ही रस्सेदार भाजी तयार झालेली आहे। केळी फ्राय करतो, वेगवेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी बनवतो, सुकी भाजी बनवतो, पण अशा पद्धतीने मंडळी तुम्ही कधी ही भाजी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नकात। शेवटी इथे मी क्रीम घातलेली आहे, यामुळे एक रिच लुक येतो, छान दिसते ही भाजी, खायला सुद्धा अप्रतिम लागते। तर मंडळी, माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल। जराही आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच छानशा आणि युनिक रेसिपीसोबत। धन्यवाद।